काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिका प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आजच्या प्रेमाची गोष्ट ना अगदी आगळी वेगळी जगावेगळी. यांच्या लग्नाला ना 31 वर्ष पूर्ण झाली म्हणे, पण प्रेम व्यक्त करायला वेळच मिळाला नाही म्हणे. त्याची प्रतिभा रोज नव्याने उमलते, बहरते, फुलते. तिच्या कल्पकतेचे रंग त्या प्रतिभेमध्ये ती अलगदपणे मिसळते. तो आहे जगन्मित्र, ती आहे त्याची खरी मैत्रीण. प्रेम व्यक्त करायला तिला कधी पत्रापत्री करावीच लागली नाही, पण तो म्हणतो एकदा पहावं करून. अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक अभिनेते विजय केंकरे आणि आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि वेशभूषाकार मंगल केंकरे. त्यांचं आपण स्वागत करूया. विजयदा, मंगलताई, या या. नमस्कार. किती छान. आज पहिल्यांदा जोडीने तुम्ही महाराष्ट्राच्या रसिकांना सामोरे जाताय. महाराष्ट्राच्या तमाम रसिकांच्या वतीनं तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत. मंगलताई अशी झाली आता प्रेमाची गोष्ट काय सांगायची, पण या बसा, तुमचं स्वागत करते. विजयदा नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राच्या नाही तर मला वाटतं भारतातल्या सर्व रसिकांना 100हून अधिक नाटकं देऊन हा शतक महोत्सव साजरा केल्याबद्दल रसिकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद, आभार, कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा. एकही पेढा न मिळाल्यामुळे किंवा पार्टी न मिळाल्यामुळे हा निषेध व्यक्त करून तुमच्या प्रेमाची गोष्ट आता सुरू करूया. मंगलताई, तुझ्या पण वेशभूषाकार, कॉस्ट्युम डिझायनर म्हणून 60हून अधिक नाटकं झाल्यामुळे तुला पण मनपूर्वक आणि खूप सुंदर दिसतेस, खूप छान दिसतेस, ताजी टवटवीत. थँक्यू. 31 वर्ष पूर्ण झाली विजेता. बाप रे. तरी ताजी टवटवीत दिसते म्हणजे क्रेडिटेबल आहे ना. बघा बघा, द्या उत्तर. मंगलताई, काय मला वाटतं जिथे सगळं मंगलमय आहे ना तिथे प्रेमाचा विजय होतो असं म्हणून मी आता सुरुवात करते. मंगलताई, कसं जमलं ग दोघांचं? लगेच तिने मला ना टी व्हीवरच्या कार्यक्रमात डान्स प्रोग्राम म्हणजे राष्ट्रसेवा दलाचं कलापथक, त्या प्रोग्रामात आईंनी मला पाहिलं नाचताना. आणि त्यांनी विजयला सांगितलं की ही मुलगी कोण आहे, ही बघ, ही छान नाचते, ही तुझ्या नाटकात हिला घे म्हणून. तर तसं त्यांनी सुधावर्देंना फोन केला, माझा नंबर फाइंड आउट केला म्हणजे आमच्या घरचा, आणि त्यांनी फोन केला आणि दॅट इज हाऊ मी विजयच्या नाटकात विठो रखमाईमध्ये काम करायला लागले. तशी माझी विजयची ओळख झाली आणि मी तशी आले. आय नेव्हर न्यू की हा पुढे माझा आमचे हे होणार वगैरे असं काही माहिती नव्हतं. विजयदा, हे झालं स्टोरी, म्हणजे एक होता राजा, एक होती राणी आणि दिग्दर्शकाचा टच पाहिजे, त्यामुळे त्या स्टोरीला जरा असं छान करून सांगा ना. नाही म्हणजे विठो रखमाई जेव्हा मी केलं रत्नाकर मतकरींचं नाटक, ते संगीत नाटक अकादमीच्या महोत्सवासाठी दिग्दर्शक म्हणून माझी निवड झाली. तिथे ते नाटक केलं, तर त्यामुळे त्यात ती जेव्हा पहिल्यांदा आली तेव्हा त्यात मुळात नाच होते. भरपूर 20-25 लोक होते. अरुण चांदेवालेंचं हे नृत्य दिग्दर्शन, पुरुषोत्तम बेर्डेचं संगीत वगैरे वगैरे. तर त्यात तिने फक्त नाच केला आणि ती छान नाचायची, त्यामुळे झालं तिथे ते सगळं संपलं. त्यानंतर 3-1 वर्षानंतर, जास्तच 3-4 वर्षानंतर तिची माझी भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर मी प्रामाणिकपणे सांगतो, असं काही प्रेमात पडलो, फिरायला गेलो, इकडे गेलो असं काही झालं नाही. 3-4 वेळा भेटलो नुसते आणि मग मी तिला म्हटलं काय काय थापा मारतोय. अरे खरंच सांगा. नाही, 3-4 वेळा भेटलो. मध्ये काय झालं ते ती सांगेल, पण 3-4 वेळा भेटलो आणि मग मी तिला विचारलं काय तारीख ठरवूया लग्नाची. नाही,
आम्ही भेटायचो तेव्हा मी ह्याला म्हटलं की मला विनय आपटेच्या ऑफिसला त्यांच्या ऑफिसला जायचंय मला. ते बरोबर आहे. तर त्यांनी 7 दिवस मला नेलं. आम्ही रिक्षाने जायचो. एव्हरी टाईम त्यांनी मला कधीही त्या ऑफिसला नेलं नाही. 7व्या दिवशी मला हो नेतो 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 आणि 7व्या दिवशी आम्ही शतरंज नापोलीला मला नेलं जेवायला आणि तिथे डायरेक्टली विचारलं लग्न करशील आई गो असं विचारलं. हो, आणि तारीख ठरवली. आणि 2 तारखा दिल्या 23 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबर. त्याच्यात रिहर्सल नसेल. मला एक सिंपल लॉजिक सांग. समजा मी हिला पहिल्याच दिवशी विनयच्या ऑफिसला नेलं असतं, ही 5 वेळा भेटली असती का? सिंपल आहे दॅट ना. कसं काय डीप त्याचा विचार पाहिजे, दिग्दर्शक ना, त्यामुळे असा विचार. पण तुला प्रेम तुझं सुरू झालेलं तुझ्याकडून? म्हणजे मला आधी वाटत होतं हा माझा डिरेक्टर आहे म्हणून काय असं फार काही वाटत. आमचा एक ग्रुप होता ॲक्च्युली. मी बाप्पा जोशी, मिलिंद कंटक आणि विवेक अणावकर आम्ही असे काही भेटायचो मध्ये मध्ये. तर मी हा यायचा मध्ये तर मी त्यांना सांगायची की हा नको आपल्यामध्ये, ह्याला नका घेऊ न, तर ते कटवा ह्याला असं मी सांगायची. का ग? असं हा डिरेक्टर होता ना म्हणजे की नको हा नको आपल्यामध्ये असं. तर मला हे लोक सांगायचे की नाही खूप छान आहे, तर चांगला आहे का तसा, खूप चांगला माणूस आहे वगैरे. आणि मग एकदा मी ह्याच्या नाटकाला गेले होते कुठलं कर्नाटक त्यावेळेस कधीतरी, तेव्हा मग तेव्हा मग हा मला सोडायला आला होता वगैरे बस स्टॉप पर्यंत आणि मग नंबर वगैरे एक्सचेंज झाले. म्हणजे आपण काय ही असं एवढ्या हिरोईन्स आसपास असताना हीच का बायको म्हणून आवडली? आता घंटी वाजते, प्रत्येक वेळेस ते वाजण्याचं कारण शोधायला गेलो तर फार त्रास होईल. तेव्हा वाजली घंटी, अरे ही छान आहे, झालं इतकंच. मी त्याचा खोलात जाऊन विचार केला नाही, पुढे बघू ना. आणि पाहता पाहता 31 वर्ष झाली. पण हो, आधी मी अहो विजय असं म्हणायचे, दिग्दर्शक म्हणून. हो नाही, लग्न झाल्यानंतर पण काही दिवस आहो, नंतर मग हो, आणि नंतर मग ए, आणि मग जे काय असं ते ए झालं आवचं हे. आणि आता पण तू म्हणालीस ना की ह्यांना कटवावं असं वाटतं, पण ह्यांची पर्सनॅलिटी आम्ही जेव्हा ओळखत नव्हतो तेव्हा असे बसलेले, फारसं कुणाकडे लक्ष नाही, स्माईल पण न करणारा माणूस, आणि मग खूप भीती वाटायची. पण जेव्हा ज्या निमित्ताने इंटरव्ह्यू घेण्याच्या निमित्ताने वगैरे जेव्हा हा माणूस राहतो तो इतका निखळ, स्वच्छ, स्पष्ट वक्ता आणि प्रेमळ असा आहे, आणि मग ते आपलेसे होतात. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार असं. आणि शेवटी 100 नाटकं केलेला एवढा मोठा दिग्दर्शक म्हटल्यावर एक वेगळ्या पद्धतीचा नाही तो आकडा आहे. आकडा आहे. बरं, मग समजा क्रिकेटरच झाला असतात तर काय झालं असतं रंगभूमीचा, असा मला एक भयंकर प्रश्न पडतो. म्हणजे मला असं वाटतं की मी हाऊस म्हणून क्रिकेट खेळायचो, पण ते काय होतं, कुठच्याही खेळामध्ये किंवा कशातही लवकर कळतं. स्पोर्ट्समध्ये तर आपल्या ह्याच्यात काय होणार आणि काय होणार नाही, तेव्हा ते लवकरच बंद झालं. मंगलताई, तू कशी काय ग, म्हणजे या अभिनय क्षेत्रामध्ये आणि त्याच्यानंतर वेशभूषाकार म्हणून हे दोन्ही कॉम्बिनेशन कसं काय सुरू झालं तुझं? म्हणजे मी सांगितलं ना सेवादलाच्या कलापथकात होते, त्याच्यामुळे नाच, आणि मी शिकलेली आहे नाच, भरतनाट्यम. ओके. त्याच्यामुळे तिथे नाचायचो. तिथे नंतर शाळेत अशी नाटकं केलेली आहेत. मग मतकरींच्या बालनाट्यात काही केली होती कामं, थोडी कामं अशी केली होती. सावळ्या तांडेल लोककथामध्ये केलं होतं वगैरे. आणि ह्याची आवड होतीच मला. आणि मग 1987 अरुणा राजेंचा सिनेमा केला होता रिहाई, आणि नंतर दूरदर्शनच्या काही मालिका केल्या होत्या. तेव्हा वन्स अ वीक असायचं, वन्स अ वीक वगैरे अशा. ती आवड होतीच, त्याच्यामुळे ते करत होते. आणि मग आमचं लग्न झाल्यानंतर थोडं कमी केलं होतं, पण हा म्हणाला की दे ना ऑडिशन्स. मला कुठे एका ॲडसाठी बोलवलं, तर ॲक्च्युली मला जायचं नव्हतं. मी म्हटलं मी नाही जात म्हणून. तो म्हणाला जा की. आणि मी गेले, आय गॉट सिलेक्टेड. दॅट वॉज अ फर्स्ट ॲड आयडेक्सची. आणि मग ती ॲड झाली आणि त्याच महिन्यात मला 6 मिळाली. तुझ्या किती झाल्या ग? 1000 झाल्या जाहिराती? नाही 250 पावणे 300 झाले. हा, मग ते 10,000 वेळा बघितले, त्यामुळे वाटलं की 1000. मग हे तुला माहिती होतं विजय केंकरे म्हणजे एक केंकरे नावाचं एक विद्यापीठ आहे ह्याचं? नाही, खरं एवढं मला माहिती नव्हतं. हो ना. नाही, म्हणजे लग्न करायला अशी रांग लागलेली, पण त्या विद्यापीठात तुझा नंबर लागलेला आहे. पण आय वॉज लकी. ती रांग पण मला माहिती आहे. ती रांग पण मला माहिती आहे. रांग वगैरे कधीच नाही. विद्यादा, पण तुम्ही एवढं म्हटलं विद्यापीठामध्ये जन्मलेला आहे,
पण ऑडिशनला अनवर हे करून नाटकाचा बट्ट्याबोळ करणारे पण तुम्हीच ना? हो अर्थात. अय्यो, का कसं काय झालं ते? नाही काय, मला खरं या क्षेत्रात यायचंच नव्हतं. आणि कारण घरात सगळेच होते ना, आई बाबा मावशी आत्या. आत्या दूरदर्शन, माया गुर्जर खूप काम केलं तिने. तर आई बाबा आपल्याला मिळत नाहीत एवढं एक लहानपणापासून हे होतं. मी माझी आजी आणि आमच्याकडे एक काम करायचा माणूस जानू नावाचा, तो कमाल कॅरेक्टर होता. तर तसा मी घरामध्ये होतो. म्हटलं हे नाही करायचं, आई वडील पाहिजे. हा. तर त्यानंतर विजय गोखले आणि अमृत दामले अशा माझ्या 2 मित्रांनी मला घातपात करून तिथे पाठवला नाटकाच्या ऑडिशनला. मला माहितीच नव्हतं आणि मग मी जॉईन झालो. एकदा जॉईन झालो म्हटलं ती आम्ही गिरगावात, मी जिथे राहायचो मॉडेल हाऊस माझ्या आत्याकडे, तिकडे आम्ही दिवाळीला नाटक करायचो. पण ते वेगळं होतं ना. तर मग इकडे करून मी स्वतःच्या नावाने समोरच्याला हाक मारून नाटकाची वाट लावली. म्हटलं परत पाय ठेवणार नाही. त्यानंतर मी लक्ष्मीकांत बेर्डेमुळे खरं तर या व्यवसायात आलो. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाला की माझा भाऊ पुरुषोत्तम बेर्डे, चुलत भाऊ, नाटक करतोय, जा. त्यांनी माझं तिकडे दिवाळीतलं नाटक बघून, आणि मग पुरुषोत्तम बेर्डेकडे देवस्की नावाचं नाटक रघुवीर कुलकर्णी लिहिलेलं, त्याची 3 महिने तालीम केली. आणि मग माझ्या लक्षात आलं की नाही, हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आणि तिथून पुढे ते गांभीर्याने घेतलं. म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या घरात नाटक जरी असलं तरी मी पुरुषोत्तम बेर्डे बरोबर नाटकाच्या एकूण माझ्या प्रवासाची सुरुवात केली. त्या अर्थाने तो माझा गुरु आहे. त्यामुळे तो त्याच्याबरोबर. आणि मग या मंडळी सादर करूया नावाची आमची संस्था होती. तर ती अर्थात प्रत्येक प्रायोगिक संस्था कर्जबाजारी असते, तेव्हा त्यांचं कर्ज फेडायला आम्ही भरपूर नाटकं करत गेलो. मी, अशोक वंजारी असे आमचे मित्र होते. तर आम्ही त्या दृष्टीने मी गेलो आणि माझा नाटकाचा प्रवास सुरू झाला. वा 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 वा. मंगलताई, लग्न करून जेव्हा तू गेलीस त्यावेळेला हे एवढं मोठं साम्राज्य, दामू केंकरे, ह्यांची आई विजय केंकरे, आणि मग तुला कसं वाटलं? म्हणजे काय सुरुवातीला खूपच दडपण होतं. कारण हो, मी चक्क बाबांना मराठी म्हटल्यानंतर मला की खूप टेन्शन यायचं. कारण माझी शाळा इंग्लिश, म्हणजे कॉन्व्हेंट स्कूल, नंतर मग SIS कॉलेज, मग मेडिकल कॉलेज, हे सगळं इंग्लिश किंवा हिंदी असंच होतं ना. तो ग्रुप पण तसाच होता. आणि फार मराठीतलं खूप वाचन झालं नव्हतं माझं असं. त्याच्यामुळे मला खूप दडपण यायचं. पण मी बाबांना तेव्हा सांगितलं होतं की मी अर्धा तास तुमच्याबरोबर बसणार आणि महाराष्ट्र टाइम्स वाचणार तुमच्याबरोबर. सो बाबा आणि मी, आम्ही आमचं चालायचे काही एक्सरसाइजेस वगैरे. पण मला खूप टेन्शन यायचं. हे सगळे मराठी सगळेच ना, म्हणजे हे पंडितच की म्हणजे नाटक आणि अभिनय याच्यातले. सुरुवातीला मंगलताई, काल असंच गप्पा मारताना मैत्रिणीबरोबर बोलताना ती म्हणाली की तू डॉक्टर मंगल केंकरे. आणि मी म्हटलं चल अजिबात नाही. तर ती म्हणाली हो, ती डॉक्टर मंगल केंकरे. तू खरंच डॉक्टर आहेस का? हो, माझं मी डॉक्टरेट केलं आहे मेडिकल सब्जेक्ट, म्हणजे बायोकेम हिमॅट. माझं टॉपिक हेमॅटॉलॉजी होतं. सो त्याच्यात माझं डॉक्टरेट आहे. मी सायन हॉस्पिटलला होते. मी बरीच वर्ष नोकरी केली सायन हॉस्पिटलला. नंतर मग ते सोडलं. पण तू लावत नाहीस नाव ना अजिबात? नाही, कारण ह्या फील्डमध्ये आता इथे जिकडे मीडिया आहे तिथे डॉक्टरचा काय संबंध आहे? आय मीन यू आर नॉट डुईंग एनिथिंग इन द मेडिकल फील्ड. सो इथे कशाला लावायचं डॉक्टर? सो आय प्रिफर इट की जेव्हा मी ते ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम्स करते किंवा एनिथिंग टू डू विथ मेडिसिन, त्या ह्याच्यात जर काही करत असेल तर डॉक्टर मंगल केंकरे इज ओके ना. ह्या फील्डमध्ये डॉक्टर मंगल केंकरे कशाला लावायचं? किती छान. सो आय डोंट बिलीव्ह इन दॅट. मोठेपणाच आहे खरं तुझा. नाही, ह्या फील्डमध्ये आपण संबंधच नाही ना डॉक्टरचा. या फील्डमधली डॉक्टरेट घेतलेला हा माणूस आहे ना इकडे. 100 डॉक्टर विजय केंकरे. विजय, तुम्ही असं म्हणालात की बालपणी आई वडील मिळत नाही ही खंत असते, म्हणजे त्याचा परिणाम होतो आपल्या व्यक्तिमत्वावर? हो, होतो ना. कारण म्हणजे इतर, म्हणजे आता ते वय असं असतं की कम्पॅरिझन होते. तर इतर घरांमध्ये जे होतं आणि माझ्या घरात ह्याच्यात खूप त्या दृष्टीने फरक होता. पण माझी आजी किंवा आमच्याकडचा तो जो जानू होता त्याने काही फरक पडला नाही माझ्या आयुष्यात. म्हणजे मी गंमत पण सांगतो, तो इतका हे होता की आता समजा कोणी आमच्या घरी फोन केला
तो फोन उचलायचा आणि मी घरी नसलो तर तो उत्तर द्यायचा, नाही पेशवे बाहेर गेलेत. असं तो फोनवर पलीकडच्या माणसाला उत्तर दे. आणि संध्याकाळी मी घरी आलो सगळं करून की माझ्याशी बोलताना, हे मामू तुला 4-5 फोन येऊन गेले, ते घे असे ते आमचे संबंध होते. पण तरी सुद्धा आई वडील असणं यातली जी काही गंमत असते, मी ना माझ्या आई बाबांबरोबर ट्रिपला सुद्धा गेलो नाही. म्हणजे ते सुद्धा माझ्या आत्याबरोबर जायचो. आणि दुसरं, माझ्या बाबांच्या बाजूने अख्ख्या कुटुंबात मी एकटा मुलगा आहे. बाकी जवळपास 11-12 मला आत्ते बहिणीच जास्त, मामे बहिणी सुद्धा 3 असं ते. त्यामुळे आजूबाजूला मुलीच होत्या सगळ्या. पण तरी आई वडील नसण्याचा थोडा परिणाम होतो असं मला तरी वाटतं. नाही, बरोबर आहे. मंगलताई, ह्या वादळाला सांभाळणं हे किती सोपं आहे, किती अवघड आहे. 100 नाटकं करत असताना मला वाटतं एक नाटकाची प्रोसेस, मग त्याची तो म्हणजे त्या नाटकाचा अर्थ समजावून घेणे, पात्राची सिलेक्शन, प्रत्येक त्या माणसाला घडवणे, याच्यामध्ये हा देतो का वेळ घरामध्ये तुला? अजिबात नाही. हो ना, अजिबात वाटलंच. काही काय असतं? विजय केंकरेंनी नाटक घेतलं, पुढे नाही, तो हल्ली मोबाईल आल्यापासून तर तो अर्धा वेळ फोनवरच असतो. नंतर त्याचे स्क्रिप्ट्स असतात. एकीकडे समोर क्रिकेट मॅच चालू असते. मला माहिती नाही तो कॉन्सन्ट्रेट कसा करू शकतो. इकडे क्रिकेटची मॅच चालू असते, इथे स्क्रिप्ट असतं, इकडे तो करत असतो. आणि जर आपण त्याच्याशी काही बोलायला, जरा थांब मला कळतच नाही, हा कॉन्सन्ट्रेट करतो कसं. म्हणजे मला इफ आय हॅव टू टॉक टू हिम, मी त्याला नेहमी सांगते, यू बी विथ मी प्रेझेंट. म्हणजे ना नुसतं असं आणि आपल्याला कळतं हा आपल्याशी बोलतो ना, तुझ्याकडे तो नुसता बघतोय, बट ही इज थिंकिंग ऑफ समथिंग एल्स. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू लिव्ह विथ दिस पर्सन. विजय केंकरे. नाही, बरोबर आहे. अगं मी फोन करते तेव्हा SMS आधी एंगेजच लागतो. मग मी SMS करते, मला बोलायचं आहे, ते म्हणतात मी फोन करतो. 24 तास जातात. मग मी म्हणते मी वाट पाहत आहे, मग संध्याकाळी, आणि मग कधीतरी सॉरी करून फोन येतो. अर्थातच ते व्यस्त आहेत, त्यामुळे पण त्याचा नाटकाचा प्रोसेसच असा, इकडे एक चालू असतं, स्क्रिप्ट पण असतं, आणि ही इज टोटली एन्ग्रॉस्ड इन दॅट. म्हणजे कमिटेड आणि टोटली त्याच्यातच आहे तो. 3 पॅशन्स आहेत. हे क्रिकेट आहे, नाटक आहे, आणि बरं म्हणजे याचं उत्तर द्या ना, कसं नाटक बसवायचं, काय असतं चाललेलं तुमच्या डोक्यात? नाही, माझ्या डोक्यात मुळात आधी सांगा, नाटक कसं का घेता? म्हणजे पैसे जास्त असतात म्हणून घेतात, आवडलं म्हणून घेतात, सगळं सांगा. म्हणजे ती प्रोसेस काय म्हणू बदलत गेली. म्हणजे मुळामध्ये मी जेव्हा राज्यनाट्य स्पर्धेत ऑथेलो हे माझं पहिलं पूर्ण नाटक, ज्याचं अरुण नाईकांनी भाषांतर केलं. मग आमची आंतरनाट्य नावाची संस्था, आधी ती रूपवेद संस्थेसाठी मी ते केलं, मग ते आंतरनाट्य सुरू राहील. त्यावेळेस काय होतं, मला काय करायचं ही अगदी प्रायोरिटी असायची, की मला हे करून बघायचं, हे करून बघायचं, ते करून बघायचं. त्यानंतर जेव्हा मी पहिलं व्यावसायिक नाटक केलं, खरं तर ते बिघडले स्वर्गाचे दार, पण ते माझ्या नावावर लागलं नाही तेव्हा, दिग्दर्शक म्हणून नाव दुसऱ्याचे. मग त्याच्यानंतर ससा आणि कासव. तर इथे कसं झालं, इथे एकतर निर्माता अप्रोच करायचा, ऑथेलो पहिलं वगैरे आल्यामुळे, मग ते नाटक वाचून करायचं. तेव्हा मला कळत नव्हतं की नक्की याचा व्यवसाय कसा, किंवा आपल्याला हवं ते किती करायचं आणि लोकांना हवं ते. मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही, आपल्याला हवं ते थोडंसं कमी करून, जी माझी हे होती, लोकांना हवं ते जास्ती केलं पाहिजे. मग माझा कल तिकडे होता की हे लोकांना आवडेल की नाही. आणि मग जेव्हा मला फार आवडेल, आतून वाटेल, तेव्हा मी मग आंतरनाट्यासाठी, मग त्यानंतर आमची संस्था, त्याचं कार्य थांबल्यानंतर आविष्कारसाठी, मग ती नाटकं मी तिथे करायला लागलो. असं मी माझ्यासाठी त्याचे कप्पे करून घेतले. त्यानंतर असं झालं की काही वर्षांनी असं लक्षात यायला लागलं, कदाचित माझ्या बरोबरचे वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम वगैरे हे सगळे लोक कार्यरत असल्यामुळे असेल कदाचित, हळूहळू आपल्याकडचा प्रेक्षक बदलला. आणि आता हळूहळू मला हवं ते नाटक मी करू शकतो अशी परिस्थिती निर्माण आली. निदान
निर्माण झाली निदान 10तली 8. हो, तर ती अशी प्रोसेस किंवा प्रक्रिया बदलली. पण मुळात नाटक मला आवडायला पाहिजे. आणि त्याचं पहिलं माझ्यासाठी तत्व आहे की मला वाचताना कंटाळा नाही आला पाहिजे. मी ते 3-4 वेळा बाजूला ठेवलं, हे केलं, अरे बापरे हे राहिलं वाचायचं, असं झालं तर हे नाही. आणि एक चॅलेंज आत्ता असा आहे की जो माझ्या स्वभावातला भाग आहे की बहुतेक दिवसाला एक नाटक येतं वाचायला नवीन. पण मी प्रयत्न करतो, कधी कधी उशीर होतो, पण कुणीतरी मेहनत घेऊन ते लिहिलंय त्यामुळे मी ती वाचतो मात्र सगळी. बरोबर. वाचून तर बघतो काय आहे नाटकात तेवढं हे. आणि आता दुसरं असंही झालंय, बऱ्याच लोकांनी माध्यमांतर केलं. माध्यमांतर केल्यामुळे आता नाटक दिग्दर्शित करणारी मंडळी मला असं वाटतं संख्येने थोडी कमी सुद्धा झाली. त्यामुळे बाय डिफॉल्ट म्हणतात तसं आमच्याकडे कोणीतरी वाचायला नाटकं पाठवतं. पण मुळात हा प्रवास असतो. दुसरं जे खरं म्हणजे मला माहीत नाही, म्हणजे मी हे प्रामाणिकपणे सांगतोय, करावं की करू नये. मी कधी कधी दिवसाला 2 तालमी करतो, नाहीतर मला माझ्या कमिटमेंट्स पूर्ण करता. आणि ते करताना एक बंद करायचं आणि दुसरं सुरू करायचं हे अवघड असतं. ह्याच्यासाठी माझं हे मल्टीटास्किंग म्हणतात तसं जे सुरू असतं त्याला खरंच इलाज नाही. मला विजयाबाई म्हणायचं, तुम्ही करता काय, दिवसाला 2 तालमी कशा काय करू शकता. पण अर्थात त्यातही काही नाटकं अशी असतात की जिथे दिवसाला 2 तालमी करणं शक्य नसतं. माझ्या महत्वाचं लेखक माझ्या आयुष्यातलं रत्नाकर मतकरी, ते नेहमी सांगायचे, बाबा रे एका वेळी एकच नाटक कर. मंगलताई, तू वेशभूषाकार म्हणून लग्न बंबाळने सुरुवात केलीस काय? तुला खूप आवड आहे म्हणजे? हो, मला आय लाईक टू बी इन कलर्स. मला फॅब्रिक्स आणि कलर्स हे खूप आवडतात. मी आधीपासून म्हणजे असं बेड लिनेन करतच होते, यु नो, मला त्याची आवड होती. सो मला मधुरानी सांगितलं की तू एवढं सगळं करतेस तर का वाय डोंट यू डू कॉस्ट्युम्स. म्हणून मी तसं लग्नबंबाळ विजयचं नाटक तेव्हा होतं, ती शी वेलणकर, हां, तर तिने सांगितलं आणि तशी माझी सुरुवात झाली. बट आय रिअली लव्ह डुईंग दॅट. दॅट्स माय पॅशन, कलर्स आणि फॅब्रिक आणि हे सगळं. सो आणि अभ्यास एक वेगळा करायला मिळतो त्याचं, यु नो, लाईक रंगांशी खेळणं कुणाला आवडत नाही, पण स्वतः मात्र कायम तुझं. पण मला कायम पेस्टल शेड्स आवडतात. म्हणजे माझा खूप जवळजवळ अर्ध्याच्या अधिक वॉर्डरोब हा माझा पेस्टलच आहे. हा विजयदाच्या दिग्दर्शनाखाली काम करायला म्हणजे नाही आवडलं का, केलं नाहीस का? नाही, आधी केलं होतं, बट घरातच दिग्दर्शन चालतं. हां, तो म्हणतो तिथे पण तू इथे पण तू, असं नाही. आणि ही बिलीव्स की मी मोर टेलिव्हिजन किंवा म्हणजे किंवा ॲड्स आणि फिल्म्स कॅमेराच्या समोर जास्ती कम्फर्टेबल आहे असं त्याचं म्हणणं आहे. अँड दॅट इज ट्रू. सो आणि ॲक्च्युली मला तो ह्या इंटरव्ह्यूला सुद्धा कसा हो म्हणाला ना, हेच मला आश्चर्य वाटतं. बिकॉज ही डझंट बिलीव्ह इन पॅकेज डील. एकत्र नाही. म्हणून तर मुंबई पुणेमध्ये सुद्धा हा मुक्ताच्या वडिलांचा हे रोल केला. आणि सतीशने मला विचारलं होतं, स्वप्नीलच्या आईच, जेव्हा आम्हाला विचारलं ना तेव्हा स्वप्नील पहिला प्रश्न मी पण विचारलं, नवरा कोण? म्हणजे प्रशांत आणि विजय असं ठरलं होतं. म्हटलं विजय नाही आहे ना माझा नवरा? तो म्हणाला हेच विजय बोलला. म्हटलं हो, बिकॉज ही डझंट बिलीव्ह इन पॅकेज डील. म्हणून जेव्हा तुला हो म्हणाला ना, आय वॉज सो सरप्राईज्ड की कसं काय हा तयार झाला. आणि मला माहित नाही, कारण माझ्याकडे बाबा आणि आईंनी खूप एकत्र काम केलं. बरोबर बरोबर. मंगलताई, आता 100 नाटकं झाली, म्हणजे पैसे किती 0 अधिक मिळाले असते, पण हा माणूस नेहमी पैसे कधी बघतच नाही. कधी कुठल्या मुलाखतीला गेलं तर त्यांना पैसे दिले तर हा नको नको करताना मी पाहिलंय. इनफॅक्ट मला परेश रावांनी त्यांनी मला ॲडवाईस दिलेला आहे की इसे बोलिये ज़्यादा गुजराती लोगों के साथ रहे ताकि पैसा कैसा कमाना. खरं तर आता फार्म हाऊस असायला पाहिजे तुमचं. काय माहित, आम्ही पैसे बोलतच नाही कुठे. आम्हाला नको असतात पैसे. असं थोडी चालतं. मग त्याच्यावरनं भांडणं होतात की नाही तुझी? सुरुवातीला व्हायची, पण आय थिंक इवन तो तसाच आहे. नाही, वी आर मेड फॉर इच अदर. हो, तू पण तशीच आहेस. आय कांट टॉक मनी, आणि त्याच्यामुळे वी आर बोथ लाईक दिस. मंगलताईच्या अभिनयाविषयी काय सांगाल? अभिनेत्री म्हणून ती कशी आहे? ती म्हणाली ते बरोबर आहे. ती कॅमेरा
टेलिव्हिजन आणि याला खूप चांगलं काम करू शकते. काय होतं, थोडासा थिएटरमध्ये प्रोजेक्शन आणि याचा फरक पडतो आणि तो फरक आहे, त्यामुळे ती जास्त कम्फर्टेबल तिथे आहे. तिने अगदीच माझ्या नाटकात काम केलं नाही असं नाही. अडचण पडली तेव्हा तिने फनी थिंग कॉल्ड लव्ह, भरत दाभोळकरांचं नाटक जे मी नंतर केलं दिग्दर्शित इंग्रजीत, त्यात तिने काम केलं. भारती आचरेकर होती आधी, मग स्मिता जयकर आणि मग हिने केलं. तर हिने पण बरेच प्रयोग केले, 78 प्रयोग केले तिने. ते त्यामुळे अडचणीच्या वेळेस तिने काम केलं. आणि दुसरं माझं नाटक होतं आणि थोडी ओली पाने, ज्याचे सुरुवातीचे प्रयोग तिने केले. म्हणजे अटेम्प्ट केला, पण मग आम्हाला दोघांनाही असं वाटलं की नाही. आणि त्यानंतर माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत सगळे लोक म्हणतायत तू 100 नाटकं केली, अमुक केलं तमुक केलं. तर खरं म्हणजे अर्थकारण, अगदी नाटकाचं अर्थकारण हे कॅमेऱ्याच्या अर्थकारणापेक्षा खूप वेगळं आहे. न बोललेलंच बरं. तर ते करून मला माहिती नाही काय करता आलं असतं. तर त्यावेळेस मंगलनी टेलिव्हिजन करायचा निर्णय घेतला म्हणून मी इतकी नाटकं करू शकतो. नाहीतर माझ्यासाठी ते अशक्य होतं. म्हणजे ह्याच्यात काही भयंकर प्रेमाने मी सांगतो वगैरे अशातला भाग नाही, ते प्रॅक्टिकल आहे की खरंच तिने समजा तेव्हा निर्णय घेतला असता की नाही मला इतकं काम करायचं नाही. म्हणजे ती काय म्हणू, स्लॉग असा जो इंग्रजीत शब्द आहे तसं तिने त्या काळामध्ये भरपूर केलं. आणि दुसरं मी तुला आणखीन एक गोष्ट पटकन सांगतो की माझी करिअरची इव्हन व्यावसायिक जी सुरुवात झाली ना, त्यावेळेस माझा संबंध गोवा हिंदू असोसिएशनशी आला आणि तिथेच मुदलात पैसे मागण्याचा प्रश्न नाही आला. आणि तिकडून त्याची सुरुवात झाली की संस्था 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 कोणासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जी खूप मला माहीत नाही, काही लोकांना माहिती आहे की नाही, मी पण नोकरी केली. मी आधी क्रिकेट खेळायला नोकरी केली काही कंपन्यांमध्ये, त्यानंतर मी बँक ऑफ इंडियामध्ये रेग्युलर नोकरी केली. त्यामुळे अगदी सुरुवातीला एक पगार होता बॅकअप. मग मी टाटा NCPA मध्ये मला स्कॉलरशिप मिळाली, नोकरी केली. त्यानंतर मी युनियन बँकेत नोकरी केली आणि युनियन बँकेने मला आणि सुनील तावडेला नाटकाला पहिलं बक्षीस मिळून 88 दिवसांनी काढला, कारण 90 दिवसानंतर परमनंट करावं लागतं. तर त्यामुळे आमची दोघांचा 89 पासून ब्रेक आहे तो आत्तापर्यंत. पण हिने ते केल्यामुळे, त्यामुळे मला माहीत नाही, कदाचित हिने टेलिव्हिजन कमी केला असता तर माझ्या जास्त नाटकात काम केलंही असतं. बरोबर बरोबर. तुम्ही आत्ता म्हणालात ती कणखर ती आहे, म्युझियम आहे. त्या म्युझियमला धक्का बसणारा एक खूप मोठा वादळ आपल्या आयुष्यामध्ये आलं आणि ती आजारी पडली. विजयदा, तुमची अवस्था काय झाली हो त्यावेळेला? मला ना अगदी पहिल्यांदा हिने जेव्हा येऊन सांगितलं त्यानंतर मला त्याची ग्रॅव्हिटी कळायला वेळ लागला. काय सांगितलं तिने तुम्हाला? की मी जरा जाऊन येते, काय म्हणतात तुमची? नाही, मी म्हटलं की मला एक असं लंप लागला, तर मी म्हटलं मी हॉस्पिटलला जाऊन येते. मला वाटलंच होतं हे काहीतरी असेल म्हणून. सो सोनोग्राफी केली, नंतर म्हणजे हे आधी मॅमोग्राफी केली, मग सोनोग्राफी केली आणि मला कळलं. तर ती म्हणाली सुद्धा विल टेल यू लेटर. म्हटलं नाही, मला कळतं आहे तिथे म्हणून ते. मग मी ह्याला फोन केला की विजय पॉझिटिव्ह आहे, मॅलिग्नंट आहे. तर आणि हा म्हणाला काय? तर मी म्हटलं तू थांब, तू टेन्शन घेऊ नको, मी संध्याकाळी घरी आल्यावर तुला सांगते काय सगळं आहे ते. आणि मग मी माझ्या डॉक्टर फ्रेंड त्यांना फोन केला, डॉक्टर मंदार नाडकर्णी, आणि आय टोल्ड हिम की असं असं आहे, पॉझिटिव्ह आलेलं आहे. आणि ही सेट नाही, शक्यच नाही, कारण मी तेव्हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम्स वगैरे पण करत होते, यु नो. सो तो म्हणाला शक्य नाही, पण उद्या सकाळी तू ये आणि आपण सगळ्या टेस्ट करू, बायोप्सी करू, सगळं करू. म्हटलं बरं. आणि आलं पॉझिटिव्ह. आणि तो म्हणाला की चला आता टेबलवर घ्यायला लागेल तुम्हाला. मी म्हटलं घ्यायला लागेल नाही, इमिजिएटली करायला लागेल विदिन अ डे. तो म्हणाला का? आणि ते करावंच लागणार होतं, पण ही वॉज नाही का असं त्यांनी विचारलं. तर मी म्हटलं विजय बाहेरगावी चालला आहे, सो आपल्याला सर्जरी सोमवारी करावीच लागेल. आणि दिस वॉज अ सॅटर्डे, एक संडेमध्ये गेला होता. तर तो म्हणाला की बरं पण येईल ना लगेच. म्हटलं नाही, तो 2.5 महिन्यासाठी अमेरिकेला चालला आहे. बापरे. 2-2.5 महिने. हां. तर
तो म्हणाला की बापरे देन हुज गो टू लुक आफ्टर यू. म्हटलं ते तू काळजी करू नको, आमच्या घरी आमचा अडॉप्टेड सन आहे पप्पू. म्हटलं तो बघेल, माझ्या मैत्रिणी आहेत, माझी वहिनी आहे, दोघीजणी आहेत, पण कोणीतरी बघेल. आणि विनय येडेकर आणि तुषार दळवी देवर लाईक पिलर्स. विनय मला सगळीकडे घेऊ, आणि ह्याला इनफॅक्ट माझी सर्जरी झाली हे एअरपोर्टवर कळलं की सर्जरी झाली, कारण ही हॅड टू गो ना. सर्जरी झाली सगळं विनयनी मला म्हणजे हॉस्पिटलमध्ये हिला सर्जरीला आत घेतला आणि मी निघालो. हो, हा निघाला. तेव्हा मला किती लोकांनी सांगितलं काय तुला काय अवॉर्ड देणार आहेत का, अमुक करणार आहेत का, पण होतं काय शांतेचं कार्ट चालू आहे नाटक, तिथे प्रयोग घेतले होते आणि भाऊ कदम येऊ शकणार नव्हता म्हणून सुनील तावडे त्याचं काम करून मला तिथं काम करायचं होतं. आणि इतका वेळ हातात नव्हता की मी वेगळा माणूस तयार करून त्याचा विजा काढून पाठवेन. तर ते तिथला इकॉनॉमिक्स खर्च हे सगळं बघता जावं लागलं. आणि विनय येडेकरनी मला सांगितलं तू जा, मी इकडे बघतो काय करायचं. काय सांगताय. हो, त्याच्यामुळे त्याला काहीच माहिती नव्हतं काय चाललं इकडे, ती ग्रॅव्हिटी. पण इनफॅक्ट त्याला जास्तीच तिकडे कळत नाही ना आपल्याला एवढ्या लांबून काय असेल ग्रॅव्हिटी वगैरे. सो आय थिंक ही वॉज मोर ट्रबल्ड, कारण लोकांनी खूप त्याला मेसेजेस आणि बरंच असं काय काय केलं. काय मी त्याला सांगितलं जोपर्यंत मी तुला सांगत नाही ये परत, तोपर्यंत यायचं नाही, यू स्टे देअर, आय एम फाईन. पण तुलाच नमस्कार आहे मोठा, की एखाद्या बाईने थैथॅट केला असता, पण हिनेच सांगितलं. कमाल आहे, कमाल आहे, कमिटमेंट आहे. हाऊ कॅन यू डू दॅट. हो, पण हे कलाकाराच्या बाबतीत पण किती नावं ठेवू शकतो ना. म्हणजे निर्लज्ज आहे, ह्याला काही पडलेली नाही आहे, ह्याचं काही पण दॅट्स ओके. पण ते टेम्पररी असतं काही, आणि ती घेऊन पुढे जाण्यातही काही पॉइंट नसतो. कारण मला एक कळतच नव्हतं ना काय, मला इकडनं फक्त खुशाली कळत होती. हिला फोन करा, विनयला करा किंवा तुषारला करा, ही खुशाली कळते. आणि मी त्याला असे फोटो पाठवत होते की गेले, केस गेले, आता सगळंच गेलं. कारण हा घरी आल्यानंतर एक टकलू बायको नको ना, डायरेक्टली असा शॉक बसेल ना. तर मी त्याला फोटो पाठवत होते. मंगलताई, त्याला बरं वाटावं म्हणून तू हे सगळं केलंस. तुझं स्वतःचं काय ग, म्हणजे नो, आय एम व्हेरी स्ट्रॉंग. की तू सुंदर लांब केस वाली बराबर. मी काय एकटीच अशी नाही, देयर आर सो मेनी पीपल हू गो थ्रू इट, यू आर वन ऑफ देम. तसं नाही का, तुम्ही आपण कलाकार म्हणून एक वेगळं नातं असतं आपल्या आरशाबरोबर, म्हणजे प्रेक्षकांबरोबर. आय थिंक ब्युटी इज हिअर, लाईज विदिन. वा आय थिंक खरंय सौंदर्य आत असतं. मला वा. आणि आज तू इतक्या लोकांना तू त्यातून मानसिकरित्या बाहेर काढतेस. जिथे बघावं तेव्हा सगळीकडे मंगल मंगल मंगल, आणि ते मंगलमय करण्यामध्ये तुझा मोठा हात आहे. तुला खरंच खूप मोठा नमस्कार. काही नाही. आय थिंक सगळेच जण आपापल्या परीने करत असतात. देर इज आय थिंक मोर हॅपीनेस इन गिव्हिंग. आणि जर कोणी तुम्हाला ट्रस्ट करत असेल, अँड इफ यू कॅन बी ऑफ लिटल हेल्प टू दॅट पर्सन, इट गिव्स यू सो मच हॅपीनेस. I think there is more happiness in giving than getting, you know. आणि that gives you a purpose to life ना, की तुम्ही कोणासाठी तरी एवढं तरी करू शकताय ना काहीतरी. असं काही नसतं. एव्हरीबडी डज इन देअर ओन वे, असं काही नसतं. पण या निमित्ताने, आणि मी सांगतो म्हणजे या प्रवासात जो काही आहे 30 वर्षाचं ते झालं, खूप चांगली माणसं भेटली. आणि प्रत्येक वेळेस त्या माणसांनी मदतच केली आहे. अहो, तुम्ही चांगल्या आहात तर कशाला तुम्हाला वाईट. नाही, असंही काही नाही. पैसे बघितले नाहीत कधी, कायम संस्था माझं तर. म्हणजे ना, आपण मलाच एकदम भरून आले, त्यामुळे आपण आता विषय बदलूया. मी तुला पुन्हा एकदा नमस्कार करते की देवरूप काय असतं हे खरं तुमच आहे. कारण स्वतःला सांभाळायचं आणि या कलंदर नवऱ्याला सांभाळायचं. म्हणजे ना, सगळे फ्रेंड्स माझा सत्कार करणार आहेत शिवाजी पार्कात. त्याच्याबरोबर राहते म्हणून, ह्याला सांभाळते म्हणून. नक्की मी येणार आहे. म्हणजे यामध्ये तुमच्यातला अभिनेता कुठे हरवला. मी तुमचं नाटक बघितलं होतं एकदा पाहावं करून, आणि मी लोटपोट असे प्रेक्षक आणि रसिक पडलेले बघितले आणि म्हणे अरे ह्यानेच करावं ते नाटक. असं झालं का? नाही का तुम्हाला आवड अजिबात? नाही, मला मी सुरुवात ॲक्टर म्हणूनच केली, जसं प्रत्येक माणूस करतो. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की नटाचा, नाटक करतानाचा विचार आणि दिग्दर्शकाचा विचार याच्यात फरक असतो. मला कदाचित कॅप्टन व्हायला जास्ती आवडलं, हे पुरुषोत्तम बेर्डेच्या सान्निध्यात राहून. आणि घरी वडील होतेच, तर ते असल्यामुळे माझं लक्ष तिकडे जास्त केंद्रित झालं. आणि त्यामुळे मी इकडे
वळलो नाही फारसा. आणि दिग्दर्शनात मी रमत गेलो आणि मी कोणी नसेल तर मी माझ्या नाटकातनं कामं केली, पण प्रत्यक्ष आता मी या पत्रापत्री या कार्यक्रमात दिलीप प्रभावळकरांबरोबर किती वर्षांनी काम केलं, जवळ 20 वर्ष तर नक्की. तर ते होतं. तर हा त्यातला मूळ विचार होता. आणि मी अजूनही म्हणतो, मी त्यात करतो काम, पण मला अभिनेत्यासारखा विचार करता येत नाही. त्यामुळे एखादं काम माझ्या हातून झालं असेल बरं, तर तो अपघात. मी ॲक्टर नाही, मला नटासारखा विचार बिलकुल करता येत नाही. तर त्यामुळे हे नाही. आत्ता हा जो प्रश्न विचारला ना, असं आणि एका माणसाचं इंटरेस्टिंगली मत होतं, निर्माते मोहन तोंडवळकर. ते मला म्हणायचे, मी तुला कधीच नाटक दिग्दर्शित करायला बोलावणार नाही, तू काय बरा दिग्दर्शक वगैरे नाहीस, तू चांगला नट आहेस, तू कधी येतोस काम करायला माझ्या नाटकात. असं ते एकमेव होते जे नेहमी मला म्हणायचे. आणि आमचा करता करविता सुधीर भट असल्यामुळे तो, ये बाबा तू काय ऐकू बिकू नको, तू का नाटक बसवून दे आमचं. त्यामुळे मग पण हा माझ्या डोक्यातला मूळ विचार आहे. आम्ही बघितलं ना एकदा पाहावं करून मध्ये तुम्ही काम केलं, हसून हसून म्हणजे. आणि दुसरं मी सिनेमात कामं केली. हो, सिनेमात. कारण दिग्दर्शक म्हणून ते माझं माध्यम नाही, मला त्यातलं काहीही कळत नाही. खूप सुंदर. काही कळत नाही, त्यामुळे मी त्यात काम केलं. इतकं खरं तर ते सिंपल आहे. बरोबर. मंगलताई, तू नुसतं विजयची मंगलमय झाली नाही आहेस, तर तू दामू अण्णांची सुद्धा अगदी लाडकी लेक झालीस. आणि म्हणजे विजय बरोबर बोलत नाही तितकं तू दामू अण्णांशी बोलायचीस. आणि अगदी लेकी सारखं नातं, लेक आणि बाप. कशी मैत्री होती तुमची? बाबा वॉज माय साऊंडिंग बोर्ड, बाबा वॉज माय कंप्लेंट बॉक्स. ह्याच्या सगळ्या कंप्लेंट्स मी बाबांना सांगायचे. सगळं यांनी काय केलं की बाबांकडे जाऊन कंप्लेंट. बट बाबांची आणि माझी खूपच मैत्री होती. आणि बेसिकली ते पण, मी जास्ती जरा डिसिप्लिन्ड आहे आणि सिस्टमॅटिक आहे, आणि बाबा अगदी तसे आहेत. सो आमचं दोघांचं वी गॉट अलॉंग व्हेरी वेल. आणि हा विजय आणि आई ॲब्सोल्युटली बेशिस्त माणसं, ॲब्सोल्युटली. आणि बाबा आणि मी, त्याच्यामुळे आमचं खूप यूज टू जेल व्हेरी वेल. आणि खूपच मैत्री होती. इनफॅक्ट बाबांचे शेवटचे म्हणजे 1 वर्ष आय डिड नॉट टेक अप एनी वर्क. कारण फक्त बाबांसाठी मी म्हटलं की त्यांच्यासाठीच मला फक्त त्यांचीच सेवा करायची होती. कारण ही वॉज नॉट कम्फर्टेबल विथ एनीबडी. म्हणजे आमच्याकडे 24 तास वॉर्ड बॉय होता, पण त्याला हात पण लावू देत नव्हते. त्यांना आंघोळ घालण्यापासून सगळं मी करत होते. बिकॉज आणि मला त्याच्यात खूप प्लेजर, म्हणजे हॅपीनेस असा वेगळा होता की दिस मॅन इज ट्रस्टिंग मी टोटली. एकदा ते पडले असे ह्याच्या, म्हणजे ते एकदा ICUच्या बेडवरनं पडले होते. ह्याच्यासमोर हा आणि अतुल होता, अतुल परचुरे. तेव्हा सुद्धा ते पडले. ही वेटेड टिल, आणि मी जस्ट घरी आले होते अर्ध्या तासासाठी, माहिती ना, जस्ट डिनरसाठी आले आणि परत जात होते हॉस्पिटलला. त्याच्यात हे सगळं घडलं. ते तेव्हा पण असं आपण आई ग रडतो ना, असं काही दुखत असेल तर ते मंगल मंगल रडायचे. तो मला म्हणजे प्रचंड त्रास व्हायचा की बाबांचं. आणि मला सगळ्या डॉक्टर्स आणि सिस्टर्स पण विचारायचे, कोण आहेत हे तुझे? म्हटलं नाही, माझे सासरे आहेत. ही वॉज टोटली डिपेंडंट ऑन मी, टोटली डिपेंडंट ऑन मी. सगळंच ते, आणि हात लावू द्यायचं नाहीत कोणाला. तिलाच कळतं, तीच करेल सगळं. तुला सांगून गेले ना ते, मी ना जातो. हो, म्हणजे असं मी त्यांना असेच हे करत बसले होते. लास्ट डे त्यांनी मला सांगितलं की आता मी आज जाणार आहे. तर मी म्हटलं कुठे जाणार आहात? तर मला म्हणाले मी आज जाणार आहे, तू मला इतकं धरून ठेवलंस, आता सोड मला. म्हटलं चला आपण एकत्र जाऊया. तर मला म्हणाले की माझी मस्करी करू नको की आज मी जाणार आहे. तर मी म्हटलं घ्या, सोडलं, जा, कुठे जायचं आहे तुम्हाला? तर मग असे बसले, म्हणजे मी बसले होते इथे आणि त्यांचा असा हात चोळत होते. तर मग थांबल्यानंतर बघत होते असे. म्हटलं बाबा मी आहे, काही होत नाही तुम्हाला. आई अशा बाजूलाच बसल्या होत्या. पण असं करता 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 ही साईड, आता मला सोड, जाऊ दे. मी म्हटलं बरं जा, कुठे जायचं आहे, जा. असं केल्यानंतर विदिन 10 minutes ही पास्ट अवे. बापरे, पास्ट अवे. मंगलताई, मला वाटतं तू लेक म्हणून जन्माला यायची होतीस. ते काहीतरी गाडी चुकली आणि विजय आला. विजय जावई व्हायचा होता, पण ती नंतर मला वाटतं नियतीची छान खेळी पडली आणि सुनेची लेक झाली, लेकाचा जावई झाला. आमची ही
विजय, मंगल ताईविषयी तुम्हाला प्रेम कधी व्यक्त करत नाही हा ना. आज तिच्याविषयी बोलायचं असेल तर काय बोला? खरं खरं, अभिनय नाही. नाही 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 नाही, अभिनय अजिबातच. हां, मग अभिनय काय होतं म्हणजे मी ना मुळातच असा काय म्हणू प्रेम व्यक्त करणं, भाऊक बिऊक असा माणूसच नाही. त्यामुळे मी ते नाही म्हणतो वेगळं काय सांगायचं, समजून घे. समजून आता लग्न केलं त्यातच आलं असं माझ्या डोक्यात. पण तिने ते सगळं समजून घेतलं. आणि तिच्याविषयी सांगायचं तर तिच्याकडे या बाबतीतला पेशन्स जबरदस्त आहे. कारण मी काही बाबतीमध्ये जगन मित्र वगैरे सगळं ठीक आहे, पण मी हट्टी आहे. मी काही गोष्टी नाही माझ्या मनात ते मी करतच नाही. तर ते तिने इतकं प्रेमाने आत्तापर्यंत सांभाळून घेतलंय. मी काहीही खातो पण माझ्या खाण्यापिण्याचे चोचले असतात, तर तेही सगळं तिने समजून घेतलंय. आणि एकंदर ती जो मेडिकल म्युझियम पीस आहे ते बघता खरं तर मी तिच्यासाठी दिवस रात्र काहीतरी करायला पाहिजे, ते तिने केलं नाही. तिने टेलिव्हिजनवर काम करून माझी अख्खी करिअर कशी होईल अशी व्यवस्था केली. मला वेडवाकडं काय म्हणू काम आत्तापर्यंत करू दिलं नाही. ती असंख्य गोष्टी तिने दाबून टाकल्या. म्हणजे मी एक गोष्ट सांगतो की प्रेम व्यक्त करण्याचा जो भाग आहे ती नंतर चिडेल माझ्यावर, ती कविता करायची. हा, आणि ती कळलेल्या कविता माझ्यापासून लपवून ठेवायची. आणि त्या प्रेम कविता वगैरे नव्हत्या, त्या सगळ्या इंग्रजीमध्ये होत्या. आणि मग त्या कविता कुणालाच कधीच तिने वाचून दाखवल्या नाहीत आणि हे केलं नाही, काही नाही. असे तिचे काय म्हणू उद्योग कोणालाच. तर त्यामुळे ते जे एक मला असं वाटतं की समर्पण करण्याची जी वृत्ती आहे ना, ते सगळ्यात माझ्या दृष्टीने मंगलचा तो सगळ्यात मोठा गुण आहे. म्हणजे मला माहिती नाही प्रेम त्या अर्थाने कसं व्यक्त करतात, कारण मला ते आय लव्ह यू वगैरे असं मला काही म्हणजे मला फारसं ते येत नाही. पण ते एक तिचं. आणि दुसरं ना, पूर्वी मी हिला म्हणायचो नेहमी काय झालं असेल घरात, मला दरवाजाची बेल वाजवतानाच भीती वाटते. आणि नंतर मी असं तिच्या बाबतीत म्हणतो की तिचा जर मला फोन आला तर मला रिंगटोनवरून कळतं ती रागावली आहे की नाही. तर तुझे माझं म्हणणं असं, कारण मला नेहमी असं वाटत आलंय की आपण लग्न रजिस्टर करतो आणि ते कागद म्हणजे लग्न समजून चालतो, अजिबात नाही. ती फक्त डॉक्युमेंटेशन आहे, ते त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. म्हणजे आमची जवळजवळ रोज भांडणं होतात, पण तरी आम्ही काय 31 वर्ष राहिलो. काहीतरी मी नागदुऱ्या काढतो, काहीतरी बोलतो, ती कधीतरी बाबा रे. तर हे का होतं? तर मला असं वाटतं की या सगळ्याच्या मुळाशी प्रेमच आहे. मी ते व्यक्त करायची माझी पद्धत कम्प्लिटली वेगळी आहे. पण हे गुण तिच्यात, ती पण चिडकी आहे, ती पण हट्टी आहे. नाही म्हणजे नाही म्हणजे नाही, हे सगळं तिच्यात आहे. पण आणि त्यात ना फार मजेशीर माझ्या बाबांनी एकदा सांगितलं, ते काहीतरी ते नेहमी मला फार आवडणार होतं. त्यांनी माझ्या करिअरच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत ते एकदा आईला म्हणाले की अगं खड्डा तो खणतोय, पडला आणि खरचटलं तर त्याचं तो बघेल, फ्रॅक्चर झालं तर मदत करू. हा ॲटिट्यूड असल्यामुळे त्या बाजूनी सुद्धा आम्हाला तशी हे नव्हती. त्यामुळे एकमेकांचं हे करायचं. आता कॉस्ट्युम बाबत सुद्धा किती मारामारी होते. सांगत का नाही, अमुक का नाही, बरोबर हे आहे झालं की ते एका दिवसात. तर मला असं वाटतं हे सगळं तिच्या बेसिकली समर्पणाच्या वृत्तीमुळेच हे शक्य नाही तर नाही. तुझं समर्पण हे प्रेम आज व्यक्त झालेलं आहे. किती 31 वर्षांनी झालेलं आहे मंगलताई. मंगलताई 100 नाटकं आपण एक धरू, त्याच्यामध्ये 100 नायिका प्लस खलनायिका आणि आहे अशी किती पात्र
त्यांनी हाताळलेली आहे. तुला भीती नाही वाटत हा माणूस पटकन प्रेमात पडेल कोणाच्या? सुरुवातीला त्याचे सगळे जे मित्र आहेत ना ते तर आवलीच आहेत सगळे. ते मला सांगायचे तुला माहिती नाही तो तिकडे जाऊन काय करतो. इनिशियली मला असं टेन्शन व्हायचं खरंच यार, कारण डिरेक्टर्स म्हणजे ऍक्ट्रेसेस अगदी. त्याच्यामुळे मी त्याला कितीतरी वेळा विचारलंय नक्की ना काही नाही ना. आणि विनय एडेकर वगैरे तर सगळे हमखास मला असे चावी मारणारेच होते. आणि तेव्हा मला नाही कळायचं, मला वाटायचं खरंच असेल का असं मला वाटायचं माहिती ना. आता मला हवं ते करणं. आता असं झालेलं आहे, जाहीर सांगितलंय आता काय सुटतो, आता सुटला, आता सुटतो. हवं ते आधी नाही फरक पडत नाही. आता एकदा पाहावं करूनच असं ते काय ते जमणार नाही. मग ते विजय केंकरे आपला नवरा विजय हा असं व्यक्त करायचं असेल तर तू काय करशील? अ व्हेरी डिफिकल्ट पर्सन टू लिव्ह विथ. पहिलं नाही पण अतिशय प्रेमळ आणि ही इज अ पीपल्स पर्सन. तर विजय केंकरे हा दौऱ्यांवर असेल किंवा बाहेर परदेशी असेल तर हा वेगळा माणूस असतो. मी त्याला नेहमी सांगते ते रूप तुझं कधीच मला घरात दिसत नाही, कारण बाहेर जे काय सगळं मला म्हणजे ही जस्ट टेक्स मी फॉर ग्रँटेड. ते मला वाटतं सगळ्याच घरात असेल, घर की मुर्गी दाल बराबर तसंच असणार. त्याच्यामुळे मला आय डोंट गेट दॅट विजय विच पीपल गेट आउटसाईड. मी त्याला नेहमी म्हणते मला 5 मिनिटं दिवसातले 5 मिनिट्स मला अनडिवायडेड दे, दॅट इज इनफ फॉर मी. पण तेवढे 5-10 मिनटं मला दे ना. ते तो देईल, तो असा बघत असेल हां बोल, बट ही इज लुकिंग थ्रू यू माहिती ना. दॅट इज विजय केंकरे फॉर मी. बट ही इज अन एक्स्ट्रीमली लव्हिंग इव्हॉल्व्ड पर्सन. आणि मी असं सांगेन की आय ॲडमायर हिम आणि आय रिस्पेक्ट हिम फॉर हिज unwavering commitment to truth and integrity. Wow. This is what I would describe him as. I mean, that is what Vijay is for me. Yeah. वा. मी थोडंसं इकडे तिकडे करतो, पण माझी वैयक्तिक मतही जरा काही बाबतीत भयंकर स्ट्रॉंग आहेत आणि ती मी मांडतो. म्हणजे असं नाही की तर त्यामुळे त्याचा तिला कधी कधी त्या बाबतीत तिला त्रास किंवा माझं हे जाणं थोडंसं टोकाचं. हो, बट ही इज व्हेरी हॅपी इन समबडी एल्सेस हॅपीनेस. आणि दॅट इज व्हेरी रेअर ना. म्हणजे आणि यु नो कोणाचं चांगलं होत असेल किंवा हिज हॅपीनेस हिज प्रॉस्पेरिटी त्याच्यात ही इज व्हेरी हॅपी इन दॅट. सो दॅट इज अ ग्रेटेस्ट क्वालिटी आय थिंक की दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या आनंदासाठी तो कायम. हो कायम. आणि एका गोष्टीला तिला माझ्याबरोबर माझ्या ॲडजस्ट करायला लागलं जे मला माहीत नाही. मी हे जनरली मी हल्ली थोडंसं सांगायला सुरुवात केली आहे. माझा माणसावर विश्वास आहे. माणसावर विश्वास आहे. बर. मला माणूस समोर दिसतो, मी त्याच्याशी चांगला वागेन. माझा कुठल्याही धर्मावर विश्वास नाही. बरोबर. माझा म्हणजे सर्व धर्म समभाव या संकल्पनेवर विश्वास नाही, अजिबात नाही. माझा विश्वास आहे निधर्मी गोष्टींवर. मी निधर्मी गोष्टी हव्या असं मानणारा माणूस आहे. माझ्या आयुष्यात धर्म येतच नाही. त्यामुळे तो हा असेल तो असेल माझ्या समोर येतो तो माणूस किंवा माणूस. त्यात होतं काय ह्याचा कधी कधी हिला त्रास होतो, कारण तिची मतं माझ्यासारखी नाही आहेत. म्हणून मी म्हटलं की तो कागद नाही. हे सोपं आहे की उलट पलीकडे. म्हणजे खूप सोपं आहे. पण म्हणजे हे नाही वाटत तुला असं सोपं? हे सोपं आहे, पण तो म्हणजे वेन ही हॅज कॉन्व्हर्सेशन्स विथ पीपल आणि तो थोडा असा एक्साइट होतो ना की मग मला असं टेन्शन यायला लागतं, कारण ही कॅन एक्सप्रेस करण्याची. तसाच आहे पहिल्यापासून. मला माहिती नाही कधी झालं हे, पण मी तसाच आहे आणि त्यात माझ्यात बदल होणं फार अवघड आहे. आहे होईल. शेजारी मंगल आहे ना, त्यामुळे काहीतरी घडेल. आय जस्ट बिलीव्ह इन डुईंग गुड अँड बिईंग अ गुड ह्युमन बिईंग, दॅट इज ऑल. बरोबर. तेवढंच. बरोबर. मंगल ताई, किती माणसं येतात, किती माणसं आपल्या आयुष्यातून जातात,
खरं तर आपल्या आजारपणामध्ये तुला इतक्या जणांनी मदत केलेली आहे. तुझा माणसावर विश्वास आहे का? म्हणजे माणूस की, कारण आपल्या कलाकारांच्या बाबतीत खूप वेळा असं होतं की अलगदपणे दुखावून पण बाजूला सरकतात माणसं. खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देतात, नको ते काहीतरी मुद्दा म्हणून आपल्याला सांगतात, ट्रोल करतात. तर तुझं काय मत आहे? असं मत आहे, दॅट इज देअर ओपिनियन, लेट देम स्पीक व्हॉट दे वॉन्ट. आणि हे होतच राहणार ना. बट यू बी ट्रू टू युअर सेल्फ, यू बी अ गुड ह्युमन बिईंग, लेट दुनिया से व्हॉट दे वॉन्ट. बरोबर बरोबर. आय डोंट. विजयदा, जुनी लोक असतात, म्हणजे आता मी तुम्हाला जुनं म्हणते कारण 100 तुम्ही नाटकं केलेली. त्यावेळची जी रंगकर्मी होते त्यांच्याबरोबर काम करणं, मग मध्ये एक फळी आली त्यांच्याबरोबर काम करणं आणि नवीन पिढीबरोबर काम करणं, हे कसं तुम्ही सगळं जमवलं? मी खरं सांगू का, सिनियर पिढीच्या बाबतीत त्यांनी जमवलं. बरं. कारण त्यांना मी काय सांगणार, अशा लोकांबरोबर मी काम केलं. मग ते डॉक्टर श्रीराम लागू असू दे, गोखले असतील, विक्रम गोखले असतील, दिलीप प्रभावळकर, भक्ती बर्वे किंवा सुधा करमरकर, कोणी म्हणजे त्या मधुकर तोरण, तर ते त्यांनी केलं. मधल्या फळीची माणसं माझ्याबरोबरची होती. आणि त्यानंतर 2003 साली, त्याच्या आधी पुण्याला ललित कला केंद्राला सतीश आळेकरांनी बोलवलं, 2003 साली मुंबई विद्यापीठात वामन केंद्रेंनी बोलवलं. तर या शिकवण्याचा मला खूप उपयोग झाला. या शिकवण्यामुळे माझ्यापेक्षा पुढच्या जनरेशनची माझी मैत्री झाली. आणि मला संकल्पनात्मक पातळीवरती असं वाटतं की शक्यतो आपल्याला माणूस वाचता आला पाहिजे, तर तुम्हाला दिग्दर्शन करता येऊ शकतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर त्यामुळे माझा विश्वास हा अभिनेत्यांची मैत्री करण्यावर आहे. त्यांच्याशी मैत्री केली, त्यांना त्यांचं म्हणणंही मांडायला परवानगी दिली, मग चर्चा होऊन त्या चर्चेतून त्याचा फायदा मला असा झाला की ज्या ज्या लोकांबरोबर मी काम केलं ना, ते सगळे त्या नाटकाचा भाग झाले. नंतर त्यांनी त्यांच्या भूमिकेपुरता विचार केला नाही. मग ते अगदी संजय नार्वेकर असेल, अतुल परचुरे, आनंद, इकडे कोणी म्हणजे ज्यांनी आत्ता माझ्याबरोबर तीच भूमिका माझी लेखकांच्या बाबतीत झाली. म्हणजे रत्नाकर मतकरींबरोबरचा माझा सहवास अगदी खूप मोठा, तिथपासून आत्तापर्यंत अगदी नव्या मंडळींबरोबर मी जे नाटक केलं, तर त्याच्यासाठी माझा विश्वास याच्यावर आहे की मी आधी त्या माणसांची मैत्री करतो. आणि ती जर मैत्री झाली तर संवाद होतो. आणि त्या संवादातून म्हणजे अगदी खरं सांगू का, मला फार त्रास झालाय आणि मी नाटकातून वगळलं किंवा मी घरात डोकं आपटून बसलं, असं खरंच झालं नाही. जर त्यांचं बरोबर असेल, समजा असं असूच शकतं. म्हणजे आमचे पंडित सत्यदेव दुबे म्हणायचे की वो डायरेक्टर उसको सब आता ये मत समजो, वो भी गलती कर सकता है, समजे ना. तर तसं हा भाग होता की ते आपलंही होऊ शकतं हे एकदा डोक्यात घेतलं की तुम्हाला इतर गोष्टी. त्यामुळे मला सगळे लेखक असतील, मग तंत्रज्ञ प्रदीप मुळे असेल, राजन भिसे, मग शीतल तळपदे, म्युझिक डायरेक्टर अशोक पत्की, मग अजित परब, मग संदेश बेंद्रे. म्हणजे माझं ना एका माणसाबरोबर खूप काम झालं. तंत्रज्ञांच्या बाबतीत मला त्याचा फायदा खूप झाला. कॉस्ट्युम आता हिनेच केले बऱ्याच नाटकांमध्ये, तर त्याचा मला खूप फायदा झाला. पण मैत्री जसं कशा याच्या मुळाशी काय आहे, तर मुळात त्यांना समजून घेणं, मैत्री करणं, तर नाटक. आणि ते तू मगाशी विचारलंस त्याच्यात एक म्हणजे की ट्रोलिंग होत नाही किंवा मला पण झालं नाही असं काही नाही आहे. बट आय विल नॉट कॉम्प्रोमाइज माय डिग्निटी फॉर पॉप्युलॅरिटी. करेक्ट. आय विल नॉट नेवर डू दॅट. सो इट डज अफेक्ट मी कधीतरी. मग मला आज खूप आनंद झालाय कारण तू आलीस आणि तू व्यक्त झालीस. कारण विजयदा खरं तर इथे बऱ्याच आधी पण आलेले आहेत, इथूनही पुढे येतील ते, पण तू आलीस आणि आज तू व्यक्त झालीस कितीतरी दिवसानंतर. आयुष्यात खूप आपल्या काय काय घडून गेलेलं असतं, पण तू आहेस तशीच राहा, खंबीर, अशी आग्रही, हट्टी आणि ह्या वादळाला असं करणारी, आणि कायम म्हणत राहा आमचं हे, आमची ही, असं करत राहा. आणि विजयदा आता 100च्या प्रवासानंतर तुम्ही पुढे निघालेला आहेत. तुम्हा दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा. प्रेमाची ही सुंदर गोष्ट, भांडत
धडपड अशी ठमके मारत असे जाऊ दे पुढे आणि पुन्हा पुन्हा वेगळ्या वेगळ्या कारणाने तुम्ही आम्हाला भेटता. मनपूर्वक शुभेच्छा, अभिनंदन आणि खूप मजा आली. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.